एक पालखी नाही तर शान आहे, उत्सव नाही तर मान आहे, मान कोट गावातील कोटकऱ्यांचा, मान लाडक्या राघोबा देवाचा, मान लाडक्या राघोबा देवाचा. डंका वाजतोय राघोबाचा, गाव सार सजलय, श्रद्धेचं हे देखणं रूप डोळ्यांत येऊन रंगलय. पालखी सोहळा हा साध्या सणासारखा नसतो, यात प्रत्येक कोटकऱ्याचा स्वाभिमान वसतो. आभाळा एवढी श्रद्धा आणि राघोबाचं नाव, एकवटलाय आज माझा सारा कोटगाव. नमस्कार मित्रांनो, मी आकाश म्हात्रे आणि तुम्ही पाहताय अक्कू म्हात्रे युट्यूब चॅनल. मित्रांनो, आज आपण आलो आहोत उरणमधील कोट गावात, म्हणजेच कोटनाका गावात, जिथे आहे राघोबा देवाची पालखी. मित्रांनो, या पालखीबद्दल सांगायचं तर गेल्या वर्षी जवळजवळ 50 तास नाचून ही पालखी पुन्हा आपल्या मंदिरामध्ये आली होती. इतका उत्साह, इतका जल्लोष, खूप साऱ्या शार्पी पाहायला मिळतील. जोगेश्वर बीट्स खास करून आज या वेळेला आहे. या सगळ्या गोष्टी आज आपल्याला पाहायला मिळणार आहेत. मित्रांनो, ही संस्कृती, ही परंपरा बऱ्याच वर्षापासून कोटकर सांभाळत आहेत, नवीन पिढी जगत आहे. तर या परंपरेला, या पिढीला आपण काही प्रश्न विचारणार आहोत. पुढे जाऊन बऱ्याच काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तर मित्रांनो, आपल्या सोबत अध्यक्ष आणि इथे बरेचसे कार्यकर्ते आहेत. पहिला प्रश्न आपण अध्यक्षाकडे जाऊया. तुमचं आधी नाव सांगा. नमस्कार, मी जयेश कृष्णा भोईर, कोटगाव ग्रामसुद्धा मंडळाचा अध्यक्ष. अच्छा, मला अध्यक्ष मला हे विचारायचं आहे की या आपल्या राघोबा देवाच्या पालखीचं उत्सवाचं तयारी कधीपासून चालू झाली? 1 महिना अगोदरची तयारी अगोदरच पासून सेट केलेली आहे आम्ही. हा. देव प्रत्येकाच्या घराघरात येतोय आणि संपूर्ण कोटगाव जल्लोषात सामील होतोय. याचा सार्थ अभिमान वाटतोय सर्व कोटगाव. नक्कीच. तुमचं नाव सांगा. माझं नाव उमेश हरेश्वर भोईर. राघोबा देवाची जी पालखी आहे त्या पालखीबद्दल डिटेलमध्ये माहिती पाहिजे. जसं की सुरुवातीला एक काठी जाते, त्याला आपण नवसाची काठी म्हणतो. त्या काठीपासून राघोबा देवाचे एक भाऊ आहे, त्या भावाकडे हार पोहोचवण्यापर्यंत, हार नेण्यापर्यंत, राघोबा देवाचे जे 4-3 बहिणी आहेत, त्या बहिणींबद्दल बऱ्याच गोष्टी अशा आहेत ज्या आपल्या प्रेक्षकांना माहित नाही आहे, ज्या कदाचित उरणकरांना पण माहित नसेल. पण तुम्हाला माहित असेल तर त्याबद्दल मला थोडी माहिती सांगा. अशी श्री राघोबदेव हा मुळात म्हणजे विठ्ठलाचा अवतार आहे. बरोबर. आणि आम्ही कोटकर ग्रामस्थ मंडळ त्याची सेवा करतो. आमच्या गावचा ग्रामदेवता आहे नक्कीच. आणि जागृत देवस्थान आहे. बरोबर. आणि एशी मध्ये टोटल 10 देव आहेत. अच्छा. पहिला देव आमचा राघोबदेवची पहिली एशी देवदोंडीबाई. अच्छा. दुसरी जरवे मठ, जिथे आमचा मठ म्हणजे खूप पुराणे, म्हणजे पहिले न्याय व्हायचे मठामध्ये. अच्छा. मोरवाई. तिसरं आणि ती बोलतो ना काठी, ही मोरवाईची मठाची आहे. अच्छा. आणि त्यावेळी पहिले साथीचे आजार यायचे. बरोबर. साथीचे आजार यायचे तर तेव्हा काही डॉक्टर उपचार काही नव्हता. पण असे पूर्वज सांगतात, म्हणजे आई वडील किंवा आजी आजोबा सांगतात तर त्याचं एक वैशिष्ट्य आहे. त्या मोरवाईचं जेव्हा आमची एक वैवय असतो, पटी पटी काढली, जी बरोबर गोविंद्याच्या येणाऱ्या आमुषाला असतो, ते झाल्यावर ती पटी निघल्यावर आमच्या गावात ती रोगराई जायची. अच्छा. दुसरी गोष्ट, ही राघोबदेवाची पालखी होती. करोना एवढा मोठा आलेला. बरोबर. करोनाच्या मध्ये खूप काही पेशंट गेले, सर्वेकडे गेले. करोना पहिला पेशंट आमच्या गावात झाला. कोट उरणमध्ये, सिटीमध्ये, कोट नाक्यावर. अच्छा. आणि कोट नाक्यावर गेल्यानंतर आमची पालखी होती. आम्ही पालखी पूर्णपणे 90 काठी पुरल्यानंतर आमच्या कोटावर करोना नाहीसा झाला. म्हणजे जे पूर्वज सांगायचे हा. रोगराई जेव्हा येते पोलिसांनी तेव्हा ती केला. काठी आणि हाताळावी. दुसरी गोष्ट, आम्ही म्हणजे पूर्ण फेरी मारली पोलिसांची परमिशन घेऊन. आणि फेरी मारल्यानंतर आमचा रोगराई गेली. आता राहिले आमच्या 10 एशिया. पहिली देवदोंडीबाई, दुसरी जरीमरी, तिसरी आमची एक खाली देवी आहे, शेतामध्ये देवी आहे, जी बाया बोलतो आम्ही. तिकडे देवीचं आहे, म्हणजे ते साधारण जे स्टेशन आहे ना त्याच्या बॅक साईडला आहे. अच्छा. तिकडनं बापूजी देव, तिसरं गुडबा देवी, तिसरी बापूजी देव जो कोलीवाड्यामध्ये आहे, भाऊ बोलतो तो. शिरलांचे देव, बापूजी देव, हे वेगवेगळे आहेत. अच्छा. अच्छा. हा. तिसरं जरीमरी,
जी बोरडली आणि बरोबर रामरत्नच्या बाजूला. त्याच्या अगोदर एक कोणला देवी माहिती आहे, यशवंत किरण स्टोरच्या आतमध्ये देवी आमची. अच्छा आता ती गौरी माता, ती आतमध्ये पुरातन देवी आहे. तिथे किल्ला होता पहिला पूर्वी बोलतात. अच्छा तिच्या आतमध्ये ती देवी आहे. कधी गेलं आता ते बोरडली मांगाली ते एक उत्सव साजरा करतात. तिथे आमचा मान असतो, नंतर आमच्या गावात मान असतो. असे 10 मान आमचे गावाकडनं हार, नारळ, पानाचा विडा, सुपारी म्हणजे जे असेल ते, झेंडा आणि शेंदूर हे लावायचं काम आमच्या दरवर्षीप्रमाणे हे होतं आमच्याकडनं. वा वा, म्हणजे ही माहिती खरंच खूप मोठी, खूप महत्वाची आणि पुढच्या पिढीला घडवण्याची माहिती आहे दादा. कारण का कसं आहे माहितीये, पुढच्या पिढीला जे तुम्ही सांगाल आज सांगाल तेच ती पुढची पिढी तुम्हाला फॉलो करणार. त्यामुळे हे जेव्हा मला माहिती समजली ना, त्यानंतर मला अशी उत्सुकता झाली की ही माहिती कुठून तरी काढली पाहिजे आणि कोणाला तरी भेटलं पाहिजे. आता सर्वीकडे काट्या फिरवतात. हा तशा आमच्या 2 काट्या आहेत मरुआईच्या. हा पहिली ही मठातली फॅमिली त्या मठामध्ये राहायची. बरोबर. आता ते मठात त्यांच्या शेतामध्ये घरे आहेत, त्यांच्याकडे तिथं आले, स्थानिक झाले. आता ते मठाचं वैशिष्ट्य काठीचा का कोणी पण नवस करतो. मी पण माझ्या बाबा माझ्या नवस केलेला प्रत्येकाचा करतो. कोणाला मुलं नाही, कोणाला आजार आहे, या काट्यावर वजन केलं जातं. अच्छा पाठीमागे पाठी जो बोलला ते तुमच्या मनात जे काय असेल हा हा ते केल्यानंतर खरोखर नवस बोलल्यानंतर. आता पालखी याला चैत्र म्हणजे काल अष्टमीला आमची पालखी असते. बरोबर. सप्तमी काल अष्टमी, काय काय सप्तमीला काय अष्टमीला आहेत. हा. आमची काल अष्टमीला आहे. पण ते नवस करणारे वर्षभर अगोदर बोलतात, पण नवस हा फेडणं या दिवशी असतो आमचा पालखीच्या अगोदर. आणि तो नवस पूर्ण होतो नाही 100%, 99 नाही 101% होतो. हे माझा अनुभव सांगतो मी. मला हे विचारायचंय की काठी बरोबर डोक्यावरती ज्या बायका ठाळ घेऊन असतात ते सगळे नवस असतात. कारण तो नवस एवढे लोक नवस करतात. नवस बोललाय. आता आमची लोक मुंबईला आहेत, कोणी पनवेलला आहेत, कोणी पेनला आहेत, कोणी अलिबागला आहेत, कोणच्या माहेर करणे आहेत. ह्या नवसाला मॅक्सिमम जे मित्रमंडळी आहेत, तुम्ही आमचे मित्र झाले, तुम्हाला जर अनुभव देवाचा आला तर नेक्स्ट टाइम नक्की तुम्ही येणार आहे. वा वा वा, मित्रांनो खरंच अंगाला काटा येण्यासारखी ही गोष्ट आहे. आपण बाकीच्या लोकांकडे जाऊया. मला हे विचारायचं, गेल्या वेळेला जवळजवळ 50 तास आपण आपली पालखी नाचली. असं नाही की आपण पालखी कुठे ठेवतो किंवा कुठे स्टँड लावतो, आपण आपल्या खांद्यावरतीच पालखी घेतो. गेल्या वर्षीचा व्लॉग आपण तुम्ही पाहिला नसेल तर प्लीज पहा. पण या वर्षीचं काय असेल डोक्यामध्ये विचार, या वर्षी का पालखी किती नाचवायची आणि काय उत्साह? यावर्षी मला वाटते कमीत कमी 55 ते 60 तास आम्ही करू आणि तेही आम्ही पालखी पूर्णपणे खांद्यावरच घेऊन फिरू, ही आमची अपेक्षा आहे. आणि ग्रामस्थ आम्हाला खूप सपोर्ट करतात. मित्रमंडळी येतात, ते सुद्धा पूर्णपणे पालखी खांद्यावर घेतात आणि पालखीचा पुरेपूर आनंद लुटतात. जसं कोकणामध्ये देव भेटायला येतो, तसा हा देव पालखीच्या स्वरूपात आपल्याला भेटायला जातो. जेव्हा तुमच्या घरासमोर पालखी जाते, तेव्हा तुमच्या घरासमोर देव येतं, कसं वाटतं? खरंच ते अश्रू अनावर येतात, नाही सांगू शकत. मित्रांनो, हा जो दादा आहे ना, दरवर्षी पालखीच्या वेळेला एक गाणं तरी त्याचं नक्की असतं दरवर्षी. या वेळेला पण आहे. दादा गाणं खूप छान असतं आणि तुझ्या या प्रयत्नासाठी खूप खूप शुभेच्छा तुला. मित्र, काय म्हणायचं या वेळेला जो उत्साह आहे, शार्पी आहे, जोगेश्वरी बीट्स आहे, काय म्हणायचं त्याच्याबद्दल? हा उत्सव दरवर्षीप्रमाणे पुढच्या वर्षी जसा हा वाढतच जाणार, पुढच्या वर्षी वाढतच जाणार. आणि आमचा उत्साहामध्ये तरुणांची जो भर असतो ना, आम्ही एक आता पालखी झाली ना, पुढच्या वर्षी काय करायचं आहे ना, ती पालखी पोचल्यानंतर आम्ही ठरवतो का पुढच्या वर्षी काय करायचं आहे आम्हाला. म्हणजे हा उत्साह असतो. ही आहे परंपरा कोटनाका गावाची. थोड्याच वेळात पालखी सुरू होणार आहे मित्रांनो. पालखीचा आनंद घेणारा आहोत. जोगेश्वर बीट्स पूर्ण सज्ज आहे पालखीला नाचवण्यासाठी, गाजवण्यासाठी. सोबतच शार्पी सुद्धा आहे. या सगळ्या गोष्टी पाहणार आहोत. सो चला व्लॉगला करूया सुरुवात. सो विदाउट एनी वेस्टिंग टाइम, लेट्स स्टार्ट द व्लॉग, लेट्स स्टार्ट द व्हिडिओ. गणपती बाप्पा थँक्यू सर.
राघोबा देवाचे पालखीला जणू सजली ही पंढरी.
मित्रांनो, जवळपास शुक्रवारी निघालेली ही पालखी आज सोमवार आहे. जवळपास 57 तास ही पालखी नाचत आहे. सकाळी 4 वाजता आलोय मित्रांनो, पण मला असं वाटलं लगेच पालखी पोहोचेल, पण नाही. हळूहळू हळूहळू करत पालखी हळूहळू पुढे येत आहे. कारण त्यांना माहिती आहे की हा एक दिवस गेल्यानंतर पुन्हा 1 वर्षानंतर भेटणार आहे. मित्रांनो, तब्बल 57 तासानंतर ही पालखी खाली ठेवण्यात आलेली आहे. कारण या कोट गावाचे या राघोबा देवाच्या पालखीचा एक नियम आहे की जोपर्यंत पालखी पुन्हा मंदिरात येत नाही तोपर्यंत ती खांद्यावरनं खाली उतरत नाही. निर्वाण
एकंदरीत 2026 राघोबा देवाची पालखी पुन्हा आपल्या देवळामध्ये आलेली आहे. जवळपास 57 ते 58 तास आपण राघोबा देवाची पालखी खांद्यावरती घेऊन मिरवत सगळ्यांच्या घराघरात पोहोचून राघोबा देवाचं दर्शन सगळ्यांना देऊन आपण आलेलो आहोत. काय म्हणाल या पालखीबद्दल, काय म्हणणार या सोहळ्याबद्दल? श्री राघोबा देव पालखी सोहळा 2026 हा आणि सर्व ग्रामस्थांनी हा या पालखीसाठी हातभार लावला. पहिल्या प्रथम महाप्रसादासाठी ज्यांनी ज्यांनी देणगी दिली त्या देणगीदारांच्या अध्यक्षांच्या वतीने सगळ्यांचे आभार, ग्रामस्थांचे आभार. कुठेही पालखीला गालबोट न लागता 58 तास पूर्ण होऊन प्रत्येकाच्या घरोघरी पालखी जाऊन अभिमानानं सगळ्यांच्या एकजुटीने ही पालखी आपण देवळात आणली. अध्यक्ष जरी आपले मूर्ती लहान पण कीर्ती महान केली असं मी सांगू इच्छितो. गेल्या वर्षी आपण 50 तासाचा विक्रम केला होता आणि जेव्हा पालखी निघणार त्यावेळी मी सांगितलं होतं की यावर्षी आपण 60 तास ही पालखी नाचवायची आहे आणि आम्हाला कोणाशी कॉम्पिटिशन करायची नाही आहे आणि आमची पोरं ही पालखीला खांदा लावूनच 60 तास आम्ही पूर्ण करू अशी आमची इच्छा होती आणि ती इच्छा आम्ही पूर्ण केली. राघोबा देवाच्या आशीर्वादाने कुठेही गालबोट न लागता 2026चा राघोबा देव पालखी सोहळा अति उत्साहाने साजरा झाला. त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानतो अध्यक्षांच्या वतीने. पुढच्या वर्षीची वाट सगळीजण पाहणार आहेत, कारण पुढच्या आता जसं मी ओपनिंगला सांगितलंय की आताची पालखी जेव्हा आता इकडे मंदिरात आली त्यानंतर लगेच पुढच्या वर्षीच्या पालखीला काय तयारी करायची ती तयारी सुद्धा लोकांच्या मनामध्ये सुरुवात झाली आहे. बरोबर ना? तर पुढच्या वर्षी चालूच आहे. पुढच्या वर्षी अशीच निरंतर ही पालखी चालत राहो, पुढच्या पिढीला घडवत राहो ही पालखी, कारण ही संस्कृती ही परंपरा. पहिली गोष्ट म्हणजे आता ही नवीन जी पिढी आहे हा त्या पिढीने शिकायला पाहिजे की आपल्या राघोबा देवाची पालखी निघताना आपण काय करायला पाहिजे. या नवीन पिढीने शिकायला पाहिजे. जुन्या माणसांचा अनुभव घेऊन पुढची 2027 पालखी अतिशय उत्तम होईल अशी अपेक्षा करतो. तर मित्रांनो या ब्लॉगला करूया एंड. मित्रांनो खरंच सांगतो, लहानापासून मोठ्यांपर्यंत सगळे लोक या राघोबा देवाच्या पालखीला सुरुवातीपासून शेवटपर्यंत होते. म्हणतो ना की नवीन पिढी जर घडवायची असेल तर नवीन पिढीला सोबत घेऊन चाललं पाहिजे. तर सगळे जे मोठे लोक होते सगळे लहान मुलांना समजवत होते, या आत्ताच्या पिढीला सांगत होते की कोणती गोष्ट कधी आणि कुठे कशी काय करावी. कारण या ज्या परंपरा आहेत त्या आता जर आपण एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला दिले नाहीत तर भविष्यामध्ये ती पुढची पिढी काय करणार हे सगळ्या गोष्टी त्यांना माहिती होत्या. आणि खरंच राघोबा देवाची पालखी जवळपास 58 तासानंतर खाली न उतरवता ही त्यांच्या मंदिरामध्ये पोचली. खूप छान एक्सपिरियन्स होता हा आणि दरवर्षी मी हा एक्सपिरियन्स नक्कीच अनुभवतो आणि तुम्हाला पण दाखवण्याचा माझा प्रयत्न असतो. व्लॉग शूट करताना खूप मेहनत लागते मित्रांनो. नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, कारण तुमचा एक सबस्क्राईब मोटिवेट करत असतो. सो अशा छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा या व्हिडिओला. भेटूया पुढच्या अशाच छान अशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, काळजी घ्या.